इस वक्त हम मौजूद है भिवंडी बाईपास कोनगांव वाहतुक विभाग के सामने। जैसा कि आपको बता दें कि 1 जनवरी से 31 जनवरी तक का पुलिस रेडिंग डे सप्ताह यहाँ पे चालू है, जहाँ पे ट्रैफिक को लेके और सुरक्षा को लेके यहाँ पे तरह तरह के यहाँ पे प्रोग्राम यहाँ पे आयोजित किए गए हैं। जैसा कि आपको बता दें कि हेलमेट वितरण हो गया और ट्रैफिक के नियमों का किस तरह से पालन करें उसके लेके यहाँ पे कैंप लगाया जा रहा है। और लाइफलाइन हॉस्पिटल द्वारा यहाँ पे फ्री मेडिकल कैंप यहाँ पे आयोजित किया गया है, जिसमें आप देख सकते हैं कि यहाँ पे जो विशेष तरह से यहाँ पे जो चेकअप की यहाँ पे जो फैसिलिटी यहाँ पे फ्री यहाँ पे दिलाई जाए, जहाँ पे एक्सरे, पीईटी, ईसीजी जैसे ब्लड प्रेशर जैसे यहाँ पे चेकअप यहाँ पे मुफ्त करवाए जा रहे हैं। आपको बता दें लाइफलाइन हॉस्पिटल द्वारा यहाँ पे जो है 2 व्हीलर 3 व्हीलर लोगों के लिए यहाँ पे जो कैंप है वो बिल्कुल फ्री यहाँ पे लगाए गए हैं। आपको बता दें कि ट्रैफिक इंचार्ज यादव सर ने हमारे चैनल से बातचीत करते हुए क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। मैं दीपक विश्वकर्मा, स्पीड न्यूज़ भारत, भिवंडी। सुधाकर यादव, कोनगांव वाहतूक विभाग प्रभारी। माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त वाहतूक ठाणे शहर साहेब, माननीय सहाय्यक आयुक्त भिवंडी विभाग या सर्व आदरणीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा आम्ही साजरा करत आहोत। त्या रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत आम्ही सर्व वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करत आहोत, त्यांना सूचना करत आहोत। वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आपल्या कुटुंबाचं तसंच आपलं वैयक्तिक काय हानी होऊ शकते आणि त्याचे दुर्गम परिणाम काय होऊ शकतात याबाबत शाळेतल्या मुलांची रॅली काढून त्यामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत। तसेच शाळेतल्या मुलांना सुद्धा कॉलेज शाळेमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आहोत। पीएस सिस्टमद्वारे रिक्षा चालक, फोर व्हीलर चालक या सर्वांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत। आज लाईफलाईन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डायरेक्टर कल्पेश भोईर साहेब, डॉक्टर कल्पेश भोईर साहेब यांच्या सहकार्याने आम्ही इथे आज वैद्यकीय कॅम्प आयोजित केलेला आहे। वैद्यकीय कॅम्पच्या अंतर्गत आमच्या कोनगाव वाहतूक विभागाअंतर्गत काम करणारे सर्व अंमलदार, इथले रिक्षा चालक, नागरिक यांची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत। वैद्यकीय तपासणीमध्ये जनरल फिजिकल टेस्ट, आई टेस्ट, FT या टेस्ट डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांचं पथक करून घेत आहे। आतापर्यंत जवळपास 80 लोकांचं मेडिकल टेस्ट झालेली आहे आणि हे जे वैद्यकीय तपासणी आहे पूर्ण त्यांच्या सहकार्याने, डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांच्या सहकार्याने पूर्ण निशुल्क आहे। यानंतर ECG सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये फ्री निशुल्क करून घेत आहेत। त्यामुळे त्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सहकार्यामुळेच आम्ही आज इथे मेडिकल कॅम्प घेतलेला आहे। मेडिकल कॅम्पला चांगला प्रतिसाद आहे, लोकांमध्ये चांगला संदेश जात आहे। माझं नाव डॉक्टर कल्पेश जयराम भोईर, डायरेक्टर ऑफ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। रस्ता सुरक्षा अभियान 2025 आयोजित यादव साहेब यांनी आम्हाला संधी दिली की इथे शिबिर आयोजित करण्याची, आणि या शिबिरामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या शरीराच्या संबंधित असलेल्या आजारांचा अचूक शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेला आहे त्या यादव साहेबांच्या मागणीनुसार आम्ही यांचा प्रत्येक नागरिकाचा जनरल बॉडी चेकअप करत आहोत। त्याच्यामध्ये रक्तदाब असेल, रक्त तपासणी असेल, परत छातीचे डॉक्टर मेश्राम सर आहेत आमच्याकडे, तिथे आमचे छातीचे तज्ज्ञ डॉक्टर मेश्राम सर हे चेकअप करत आहेत। त्याच्यामध्ये PFT टेस्ट होत आहे, लंगची टेस्ट होत आहे। त्याच्यानंतर डॉक्टर ओमर शेख म्हणून आहेत आमचे, ते नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, ते डोळे चेकअप चालू आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमचे पोलीस मित्र सहकारी जे दिवस रात्र इथे मेहनत करतात, रस्त्यावर उन्हात उभे राहतात, धुळीमध्ये असतात आणि त्यांना जो श्वसनाचा त्रास असतो हा प्रदीर्घ कालावधीनंतर डिटेक्ट होतो। इथे सतत 8-8, 12-12 तास एका ठिकाणी उभा राहणे धुळीमध्ये वाटतं तेवढं शक्य गोष्ट नाहीये। इट्स नॉट अ इझी टास्क आणि श्वसनाचा आजार हा आपल्या पोलीस मित्रांना सर जास्तीत जास्त असतो आणि याचा परिणाम आपल्याला 2-3 वर्षानंतर दिसतो, आता काही जाणवत नाही।
आणि आपण जेव्हा आजार होतो तेव्हाच चेक करतो. तर या निमित्ताने थोडंसं लवकर अर्ली चेकअप करून काय त्याच्यावरती गोळ्या औषध देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आम्ही ECG पण करणार आहोत. परत त्याच्यामध्ये आपले जे ऑटो ड्रायव्हर, व्हॅनवाले, जास्तीत जास्त लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बरेचसे आता रिक्षावाले येत आहेत, हळू चालू आहेत. जवळजवळ आम्ही 70 ते 80 पेशंट आतापर्यंत चेकअप केलेला आहे आणि हा आकडा अजून वाढत जाईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि यादव सरांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी आम्हाला या मंचावर आमंत्रित करून सेवा करण्याची संधी दिली. यहाँ पे आई चेकअप और चेस्ट चेकअप एकदम फ्री रखा हुआ गया है. स्पेशली सेफ्टी के लिए बताया गया है कि लोगों की सेफ्टी के लिए कैसा ये किया जा सकता है. मेन आँख के ज़रिए मेन ये रहता है कि एक आँख में थोड़ा सा भी कमी दिख रहा है या दोनों आँख से भी थोड़ा कमी दिख रहा है, उसके लिए चेकअप बहुत ज़रूरी रहता है. जिसमें साफ दिखेगा तो इंसान खुद का प्रिवेंशन बहुत अच्छे से कर सकता है. बहुत सारे कारण रहते हैं जिसमें मोतिया बोलो या बहुत सारे पीछे के पर्दे के कारण रहते हैं, जिस पर डायबिटीज़ की वजह से भी पीछे के पर्दे में तकलीफ़ होती है. नज़र अचानक कम होने के भी चांस रहते हैं उसमें. जितना नज़र साफ़ रहेगा उतना इंसान खुद का प्रिवेंशन अच्छा कर सकता है. नहीं, वो तो बहुत ज़रूरी है. फ़िलहाल अभी के टाइम पे मेन जो एक्सीडेंट्स होते हैं ये सबकॉन्शियस रहने की वजह से ही मेन ज़्यादा प्रॉब्लम हो रही है. स्पेशली ड्रिंक एंड ड्राइव का जो ये प्रॉब्लम है, ये आपको ड्रिंक करना है आप बेशक कर सकते हैं एक लिमिट में, लेकिन आपके घर पे रह के बाहर निकल के लोग दूसरों की सेफ्टी के लिए भी और खुद की सेफ्टी के लिए भी तकलीफ नहीं कीजिए किसी के लिए भी. स्पीड न्यूज भारत.